लाहोरचा प्रचंड तुरुंग, सर्वत्र गंभीर भयसुख वातावरण, सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले 3 तरुण क्रांतीवीर इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. साक्षात मृत्यूसमोर उभा असताना क्रांतीचा जयजयकार करणारे कोण होते? ते निर्भर तरुण. ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. चला तर बघूया मग भारत मातेच्या आज 3 सुपुत्रांना का बरं फासावर चढवले गेले. सन 1928 साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली, त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या देशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले व त्यातच 17 नोव्हेंबर 1928 रोजी ते मरणही पावले. या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली. 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला. तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी त्याला गोळ्या झाडल्या. परंतु गोळ्या झाडल्यानंतर त्यामध्ये मरण पावलेला ब्रिटिश अधिकारी हा स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉन्डर्स होता. आणि याच हत्येच्या घटनेनंतर भगतसिंगांसह अनेक क्रांतिकारांना अटक करण्यात येऊन या सर्वांवर खुनाचा खटला भरण्यात आला. आणि याच कारणामुळे दिनांक 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सायंकाळी 7:33 मिनिटांनी